brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर म्हणतात की मुंबई धोक्यात आहे. 2007ची निवडणूक, 2012ची निवडणूक, 2017ची निवडणूक, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा एक नॅरेटिव्ह राहिलेला आहे की मुंबई धोक्यात आहे आणि ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. असं का होतं की मुंबईच्या निवडणुकीत मुंबई तोडण्याचा डाव? मी हे विधानसभेतच सांगितलं होतं की निवडणूक जवळ आली आहे, आता हा डायलॉग येणार आहे की मुंबई तोडण्याचा डाव. त्यांनाही माहिती आहे मुंबई कोणी तोडू शकत नाही, मुंबई तोडली जाऊ शकत नाही, महाराष्ट्रापासून मुंबई कधीच वेगळी होणार नाही. त्यांना हे समजत नाही की आता याच्यावर मतदान होत नाही, लोकांनाही समजलेलं आहे. प्रॉब्लेमच यांचा हा झालेला आहे की लोकांच्या जवळचे प्रश्न काय आहेत हे त्यांना समजत नाही. किंवा कदाचित हे पण शक्यता आहे की ते इतके हुशार आहेत की त्यांना माहिती आहे की विकासावर जर चर्चा झाली तर आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे चर्चा भावनिक मुद्द्यांवरच ठेवा. चर्चा मुंबई तोडणार, हे होणार, ते होणार, याच्यावरच चर्चा ठेवा. कारण विकासावर आलं तर लोक प्रश्न विचारतील की तुम्ही काय केलं दाखवा. पण ते म्हणतात मराठी माणसाचा तुम्हाला नेमका प्रश्न काय वाटतो? म्हणजे मराठी माणूस आज मुंबईमध्ये कुठल्या गोष्टीत नेमका मी भरडला? तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणसाचा प्रश्न हा घराचा आहे. हा मराठी माणूस दक्षिण मुंबईतनं हद्दपार का झाला? स्वस्तात घर नाही म्हणून. त्यामुळेच हद्दपार झाला. आज आम्ही त्या दक्षिण मुंबईमधल्या प्रत्येक मराठी माणसाला घर आम्ही देतो आहे. हे फक्त बोलत राहिले. गिरणी कामगार गेले, मराठी माणूस गेला, कोणाकरता केलं दाखवा ना. मोर्चे काढले, मोर्चांनी पोट भरतं का? मोर्चे काढल्यानंतर तुमच्याकडे इतके वेळा सत्ता होती, एक प्रोजेक्ट केला तुम्ही? एकही नाही केला. आज तुम्ही बघा, BDD चाळीचा प्रोजेक्ट मी करून दाखवला आणि BDD चाळीमध्ये 80,000 लोक जे मुंबईतनं हद्दपार झाले असते, मराठी माणूस. आदित्य ठाकरे पण त्याचा क्रेडिट घेतो. काय त्यांचा संबंध सांगा ना. BDD, कोस्टल रोड याच्यामध्ये असं आहे, आदित्य ठाकरे आमदार व्हायच्या आधीपासून तो आम्ही केलेला आहे. ते तर आमदारच नव्हते. जेव्हा आम्ही BDD चाळीचं बांधकाम सुरू केलं तेव्हा आदित्य ठाकरे आमदारच व्हायचे होते. ते म्हणतात की क्रेडिट जे आहे ते आम्ही कुदळ मारली, आम्ही 48% काम पूर्ण केलं. कोस्टल जे आहे ते आमची कल्पना आहे. मेट्रोचं काम आमच्या काळात पण झालं होतं. तर ते म्हणतात की आत्ताचे सत्ताधारी फक्त फी कापायला आले म्हणून ते म्हणतात की आमचं क्रेडिट. असं आहे, मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे शेजारच्याचं पोरगं आपल्या मांडीवर यांनी बसवलं तरी आपलं पोरगं म्हणून त्यांना कोणी समाजातलं कोणीच त्याला क्रेडिट देणार नाही. शेजारच्याचं पोरगं मांडीवर बसवून अख्ख्या मुंबईला माहिती आहे या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय घडलेलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, BDDचाच प्रश्न विचारतो, इतके वर्ष BDD का झालं नाही? कारण यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी निर्णय केला बिल्डर येणार नाही, म्हाडा स्वतः करेल, म्हाडा पैसा लावेल. त्याच्यातनं ते यायच्या आधी टेंडर केलं मी, ते यायच्या आधी बांधकाम मी सुरू केलं. माझं झालेलं भूमिपूजन यांनी दुसऱ्यांदा केलं.